तर राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होतीये। विधान परिषदेच्या सभापती पदाबाबत निर्णयाची शक्यता आहे। राम शिंदे, निरंजन डावखरे दरेकरांच्या नावासाठी भाजप आग्रही आहे। तर राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। विधान परिषदेच्या सभापती पदाबाबत निर्णयाची शक्यता यामध्ये वर्तवली जाते। राम शिंदे असतील, निरंजन डावखरे असतील किंवा मग प्रवीण दरेकर असतील, या नावासाठी भाजप सध्या आग्रही दिसते। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक आणि या बैठकीमध्ये याबद्दलचा काही निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। विधान परिषदेच्या सभापती पदाबाबत आज निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। प्रतिनिधी ओम देशमुख आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात। ओम, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होतीये आणि यात सभापती पदाबाबत काही निर्णयाची शक्यता। गुरु, खरं तर दोन महत्त्वाचे मुद्दे या कॅबिनेटमध्ये कॅबिनेट आज झाले तर त्यामध्ये चर्चिले जातील। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पाच्या दुसऱ्या दिवशी जी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना घोषित केली होती त्याला कॅबिनेटची मंजुरी दिली जाऊ शकते। आणि दुसरं म्हणजे जसं तू सांगितलं की विधान परिषदेच्या सभापती पदाबाबत या कॅबिनेटमध्ये निर्णय होऊ शकतो, कारण कॅबिनेटची एक नोट पाठवावी लागते राज्यपालांकडे, त्यानंतर या सगळ्या गोष्टीबाबत प्रक्रिया होते। सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विधान परिषदेमध्ये भाजपनं आपला सभापती असावा यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे। विधान परिषदेमध्ये भाजपचं आपलं प्राबल्य आहे। विधान परिषदेच्या संदर्भामध्ये बावनकुळे यांनी देखील सुद्धा विधान केलं होतं की या ठिकाणी आमचा सभापती असावा, आमचा आग्रह आहे। त्यामुळे विधान परिषदेच्या सभापती पदाबाबत एकदा भाजपचा जो दावा आहे तो अजूनही कायम आहे। त्यामुळे कॅबिनेटमध्ये या संदर्भात त्यांची काय चर्चा होते आणि विधान परिषदेचं सभापतीपद आपण पाहिलं असेल की विधानसभेचं अध्यक्षपद देखील भाजपकडेच आहे। बरोबर, त्यामुळे याबद्दलचा निर्णय आजच्या कॅबिनेटमध्ये काय होतो आपल्याला बघावं लागेल। धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।